नमस्कार. युडॅस प्लस 2026-27 साठी आपल्याला स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी ही माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. त्यासाठी आपण युडॅस प्लस या वेबसाईटवर जाऊ. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल अशी एक टॅब दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले राज्य टाकायचे आहे. राज्य व्यवस्थित फिलअप केल्यानंतर आपल्याला गोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोफाईल अँड फॅसिलिटीज नावाची टॅब दिसेल. त्यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यावर लॉग इन केल्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे. म्हणजे लॉग इन आय डी आपला युजर नेम जो असेल तो युडॅस नंबर आणि पासवर्ड असेल तो आपल्याला व्यवस्थित फिलअप करायचा आहे. त्यानंतर आपल्यापुढे एक होम पेज ओपन होईल. त्या पेजवर आपल्याला डेटा कॅप्चर असं डाव्या साईडला दिसेल. डेटा कॅप्चर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर आपण व्यवस्थित क्लिक केल्यानंतर ही टॅब 2026-27 साठी आहे हे आपल्याला दिसेल. एक आपल्याला पूर्ण इंटरफेस आपल्यासाठी ओपन होईल. त्यावर आपल्याला स्कूल प्रोफाईलचे 1 पासून 11 पर्यंत जे मुद्दे आहेत ते दिसतील की आपल्याला कोणते कोणते माहिती याच्यात भरायची आहे ते आपल्याला भरायची आहे. त्यानंतर उजव्या साईडला आपलं सर्टिफिकेशन स्टेटस आहे ते सध्या नॉट सर्टिफाईड असं दाखवत आहे. आपण सध्या डॅशबोर्डवर आपल्याला एक पहिल्या मुद्द्यावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बेसिक स्कूल प्रोफाईल, स्ट्रक्चर, मॅनेजमेंट आणि मीडियम जे आहेत आपल्या शाळेचं ते व्यवस्थित भरायचं आहे. ही पहिली टॅब ऑलमोस्ट आपली ऑलरेडी फिलअप केलेली असते. लॉग इन जर मागच्या वर्षी आपण भरलं असेल तर ही माहिती भरलेलीच आहे की आपल्या शाळेचं नाव, आपला तालुका वगैरे ते आपल्याला इथं भरता येईल. इतर माहिती सुद्धा आपल्याला अपडेट करता येईल, जसं आपल्या शाळेचे अक्षांश, रेखांश, शाळेचा पत्ता, मुख्याध्यापकाची माहिती आपल्याला इथं अपडेट करता येईल. त्याच पेजवर राईट साईडला आल्यानंतर आपल्यासमोर एक रेड अक्षरामध्ये दिलेलं आहे की डबल हॅश, म्हणजे ज्याच्या समोर डबल हॅश दिलेलं आहे ती माहिती आपण याच लॉग इनवरून, मुख्याध्यापकाच्या लॉग इनवरून चेंज करू शकतो. पण ज्याच्यासमोर हे डबल @ साईन दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला ब्लॉकला तिथं जे पंचायत समिती राहते त्या ऑफिसमधून ते लॉग इन करून ते आपल्याला चेंज करून देऊ शकतात. तुमच्या शाळेमध्ये प्री प्रायमरी म्हणजे बालवाटिका जी आहे, अंगणवाडी नाही, ती अंगणवाडी सोडून जी बालवाटिका असते ती तुमच्याकडे आहे का, म्हणजे तयार केलेली आहे का? 1 ते 5च्या आधीचा वर्ग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेला जो पहिला स्तर आहे तो तुमच्याकडे आहे का? ते जर असेल तर तुम्ही यस करायचा किंवा नाही करायचा आहे, नसेल तर. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. आपल्याला शैक्षणिक वर्षाची माहिती द्यायची आहे की शैक्षणिक वर्ष कधी स्टार्ट झालं आहे. इथं इनबिल्ट 15 तारीख येणार आहे, पण विदर्भातील शाळा ह्या 30 तारखेला चालू झालेल्या आहेत. त्यामुळे इथं ऑलरेडी 15 आहे तर आपण 15च ठेवायचं आणि आपल्याला समोर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज ओपन होईल. त्या पेजवर आपल्याला स्कूलची अदर डिटेल टाकायची आहे, म्हणजे इतर जे माहिती आहे स्कूलची ते आपल्याला आपल्या इथं टाकायची आहे. त्याच्या आपण या वेबसाईट आता खूप मोठी दिसत त्यामुळे आपण याचे 2 भाग करून घेऊ. एक भाग इकडचा करू. पहिला मुद्दा की तुमची शाळा कोणते स्किल ट्रेनिंग सेंटर रन करते का, ते जे आपल्याला जर यस असेल तर यस करायचं, नो असेल तर आपल्याला नो करायचं आहे. त्यानंतरचा मुद्दा की तुमची जी शाळा आहे ती रेसिडेन्शियल शाळा आहे का, म्हणजे निवासी शाळा आहे का, हॉस्टेल टाईप आहे का, तर ते जर यस असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचं अंतर जवळपासच्या गव्हर्नमेंट शाळा जी असेल त्याच्या शाळेपासून किती अंतर आपली शाळा आहे ते लिहायचं आहे. की प्रायमरी शाळेपासून किती दूर आहे, अप्पर प्रायमरी पासून किती दूर आहे, सेकंडरी पासून किती दूर आहे आणि हायर सेकंडरी ज्युनियर कॉलेज पासून किती दूर आहे, असं आपल्याला आपली शाळा किती दूर आहे ते आपल्याला व्यवस्थित लिहायचं. त्यानंतर आपल्याला नंबर ऑफ इन्स्ट्रक्शनल डेज मागच्या वर्षीचे, म्हणजे आपले जे शैक्षणिक कामाचे दिवस होते, वर्किंग डेज, ते आपल्याला लिहायचे आहेत. मागच्या वर्षीचे किती होते ते आपल्याला व्यवस्थित इथं फिलअप करायचं आहे. त्यानंतर CCE म्हणजे सर्वंकष सातत्य मूल्यमापन आपल्या शाळेमध्ये घेतले जातात का, म्हणजे आकारी चाचणी वगैरे घेतले जातात का, हे आपल्याला इथं यस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली येऊन सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. डायरेक्ट नेक्स्टवर क्लिक नाही करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आपल्याला माहिती सेव्ह करायची आहे, नंतर नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर समोरचं पेज ओपन होईल. त्यावर आपल्याला अंगणवाडीची माहिती आपल्याला यामध्ये भरायची आहे. आपल्या ज्या शाळेच्या परिसरामध्ये जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडी आपल्याला त्याची माहिती भरायची आहे. त्याचा अंगणवाडीचा कोड, अंगणवाडीचं नाव, त्याच्यामध्ये जे सध्या मुलं आहेत किती आणि मुली किती आहेत हे आपल्याला व्यवस्थित इथं
भरायचं आहे. त्यानंतर बालवाटिका आपल्या अंगणवाडीमध्ये स्थापन केलेल्या आहेत का, म्हणजे स्टार्ट केलेल्या आहेत का. तर बालवाटिका म्हणजे NEP 2020 अंतर्गत आपल्याला जे सांगितलेलं आहे की पूर्व प्राथमिक स्तर म्हणजे पहिलीच्या आधीचे जे वर्ग आहेत, वय वर्ष 3 ते 5 या वयोगटामध्ये, तर हे बालवाटिका स्थापन केलेली आहे का, हे जर असेल तर आपल्याला यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले जे शालाबाह्य विद्यार्थी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन किती आहेत का ते आपल्याला इथं टाकायचं आहे. जर असेल तर यस, जर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये जेवढं पण व्हिजिट झाले आहेत ते आपल्याला इथं टाकायचे आहेत. 1 नंबरवर आपलं आहे नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन, ते भरायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट बाय CRC कोऑर्डिनेटर म्हणजे केंद्रप्रमुखामार्फत आपल्या शाळेमध्ये किती व्हिजिट झाल्या ते लिहायचं आहे. नंतर ब्लॉक लेवलमधून BRC मधून आणि BO मधून किती केलेले आहेत गट शिक्षणाधिकारी आणि BRC मधून, आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलवरून डायटवरून किती आपल्या व्हिजिट झाल्यात ते आपल्याला इथं व्यवस्थित इथं फिलअप करायचं आहे. त्यानंतर स्कूल मॅनेजमेंट कमिटी RT नॉर्मनुसार म्हणजे आपली स्कूल मॅनेजमेंट कमिटी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झाली आहे का हे आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याच्या किती मीटिंग झाल्या मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये ते तुम्हाला इथं व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिक्षक पालक संघ स्थापन केलेला आहे काय ते इथं टाकायचं आहे. त्यानंतर शाळेमध्ये बहुवर्ग अध्यापन केलं जाते काय, म्हणजे एक शिक्षक 2 वर्ग शिकवतो असे मग कोणते वर्ग, एक शिक्षक समजा एका शिक्षकाकडे पहिला आणि दुसरा वर्ग असेल, किंवा एखाद्या शिक्षकाकडे दुसरा आणि किंवा तिसरा आणि चौथा वर्ग असेल, तर ते वर्ग आपल्याला इथं व्यवस्थित फिलअप करायचे आहेत की कोणकोणते बहुवर्ग अध्यापन होतात आपल्या शाळेमध्ये. त्यानंतर आपली शाळा प्रत्येक लर्नरला, प्रत्येक विद्यार्थ्याला HPC प्रोव्हाइड करते का, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे आहे ते प्रोव्हाइड करते का. HPC सर्वांना भरायचंच आहे, पहिल्या वर्गाला भरायचं होतं मागच्या वर्षी, या वर्षीपासून सर्वांना आहे. तिथे आपल्याला यस करायचं आहे. त्यानंतर तुमच्या शाळेमध्ये AI शिकवलं जातं का ते यस किंवा नो तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर खाली जाऊन आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुढील माहिती आपल्याला फ्री टेक्स्ट बुक, TLM, प्ले मटेरियल जे पण गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला इथं भरायचं आहे. सेट तुम्हाला टेक्स्ट बुकचं मिळालेलं आहे का ते इथं भरायचं आहे. यावर्षी कोणत्या तारखेला किती तारखेला तुम्हाला टेक्स्ट बुक मिळाले ते लिहायचं आहे. प्रत्येक वर्गासाठी शैक्षणिक साहित्य अवेलेबल आहे का ते आपल्याला इथं लिहायचं आहे. आपल्याला नंतर प्रत्येक मुलाला, प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळालेले आहेत का, मिळाले तर ते कधी मिळालेले आहे, कोणत्या महिन्यामध्ये, ते आपल्याला इथं व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पुढचं पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपण जे मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये अध्ययन अध्यापन जे पण उपक्रम घेतलेले आहेत, जसे काही प्रोजेक्ट, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, जे पण उपक्रम घेतले असतील त्याची माहिती आपल्याला यस आणि नो मध्ये वर्गानुसार इथं टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला सायबर सिक्युरिटी जर घेतलं असेल ते टाकायचं आहे. आपल्याला सर्व माहिती इथं टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर. त्यानंतर आपल्याला स्कूल सेफ्टी म्हणजे शालेय सुरक्षा संबंधीचे प्रश्नाचे उत्तर इथं भरायचे आहेत. जसं शाळेमध्ये स्कूल सेफ्टी ऑडिट होते का, शाळेमध्ये किती CCTV कॅमेरे आहेत आणि कुठं आहेत ते इन्स्टॉल केलेले आहेत का ते व्यवस्थित लिहायचं आहे. अग्निसुरक्षा यंत्र आपल्या शाळेमध्ये आहे का ते लिहायचं आहे. तुमच्या शाळेतून एखादा शिक्षक स्कूल सेफ्टी जो एखादा नोडल टीचर म्हणून निवडलेला आहे का ते तिथं लिहायचं आहे. आपल्याला शाळेमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे, तो अभ्यासक्रमाचा पार्ट म्हणून आपण शिकवले जाते का शाळेमध्ये, ते आपल्याला इथं व्यवस्थित भरायचं आहे. यातील सर्व सुरक्षा प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवायचे आहेत. जिथं यस असेल तिथं यस करायचं आहे, जिथं नो असेल तिथं आपल्याला नो करायचं आहे. नंतर आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची जे डेली अटेंडन्स आहे ती कशा प्रकारे आपण करतो, ऑनलाईन आणि रजिस्टर दोन्ही पद्धतीनं जे असेल ते आपल्याला इथं व्यवस्थित टाकायचं आहे. अटेंडन्स, रजिस्टर आणि इलेक्ट्रॉनिकली जे असेल ते. त्यानंतर आपल्याला शाळेमध्ये इको क्लब, मिशन लाईफ स्थापन केलेले आहेत का ते इथं लिहायचं आहे. एक पेड माँ के नाम, ते आपल्याला इथं व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि माहिती सेव्ह करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्यासमोर त्यानंतर आपल्याला शाळेला मिळणारं अनुदान म्हणजे ग्रँट जे रिसीव्ह होते आणि एक्सपेंडिचर म्हणजे किती अनुदान प्राप्त झालं आणि किती खर्च केलं ते आपल्याला टाकायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये कंपोजिट स्कूल ग्रँट म्हणजे आपल्याला जे एकत्रित जेवढं आपल्याला
अनुदान मिळालेलं आहे ते आपल्याला इथं व्यवस्थित टाकायचं आहे रिसिप्टमध्ये की किती आपल्याला प्राप्त झालं आहे. आणि त्याच्या पुढच्या टॅबमध्ये एक्सपेंडिचरमध्ये म्हणजे खर्चामध्ये की आपण त्यापैकी किती खर्च केला आहे. त्यामध्ये आपल्याला लायब्ररीसाठी किती मिळालं आहे, स्पोर्ट्ससाठी किती अनुदान मिळालं आणि किती आपण खर्च केला हे व्यवस्थित टाकायचं आहे आणि माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला आपले जे ICT रूम आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत का ते आपल्याला इथं व्यवस्थित लिहायचं आहे. इतर महत्त्वपूर्ण माहिती भरून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज हा टॅब भरायची आहे. त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं आपल्याला व्यवस्थित विवरण द्यायचं आहे की त्यातील पक्के किती खोल्या आहेत आणि कच्च्या किती खोल्या आहेत. नंतर स्टोर रूमची जी परिस्थिती आहे ती आपल्याला इथं व्यवस्थित टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला क्लासरूमची डिटेल माहिती द्यायची आहे की किती चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, कितींना छोटा अजून रिपेअर करायचा आहे, कितींना मोठा रिपेअरची गरज आहे हे आपल्याला इथं व्यवस्थित भरायचं आहे की चांगल्या कंडिशनमध्ये किती आहेत, नीड मायनर रिपेअर, नीड मेजर रिपेअर हे आपल्याला इथं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या क्लासरूममध्ये किती क्लासरूममध्ये फॅन्स आहेत ते लिहायचं आहे आणि किती क्लासरूममध्ये AC आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर खाली येऊन आपल्या शाळेमध्ये सोलर पॅनल आहेत का तर यस आणि नो जे काही असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक शिक्षकासाठी लायब्ररीसाठी प्रत्येकासाठी एक वेगवेगळी सेपरेट रूम आहेत का असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची टॅब टॉयलेट अँड अदर फॅसिलिटीज आपल्याला इथं भरायचं आहे. त्यामध्ये पहिले आपल्याला CWSN फ्रेंडली सोडून एक्सक्लुडिंग म्हणजे CWSN विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर टॉयलेट किती आहेत ते इथं भरायचं आहे की मुलांसाठी किती आहेत, त्यातले फंक्शनल किती आहेत. फंक्शनल असलं म्हणजे की ते सगळं व्यवस्थित आहे, त्याचे डोर व्यवस्थित लागतात, त्यातलं पाणी व्यवस्थित आहे, तिथं नेमकं ड्रेनेज सिस्टीम आहे, सर्व आपल्याला तिथं व्यवस्थित असेल तेच म्हणजे फंक्शनल. हे आता मुलीचं आपण या साईडला भरलं, मुलाचं या साईडला भरतं. मुलीचंही सेम तेच की किती वॉशरूम आहेत, किती फंक्शनल आहेत आणि मुलांचं किती आहेत ते आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर CWSN फ्रेंडली की CWSN मुलांसाठी किती आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला इतर जे माहिती आहे की हँडवॉश स्टेशन आहेत का, इनसाइड शाळेच्या आतमध्येच बाथरूम आहे का शाळेच्या बाहेरमध्ये बाथरूम आहे ते आपल्याला तुम्हाला इथं व्यवस्थित माहिती इथं भरायची आहे. हीच माहिती तुम्हाला समोर SHVR मध्ये सुद्धा भरायची आहे. त्यामुळे हे माहिती व्यवस्थित इथं आपण व्यवस्थित भरून घ्यायची आहे. नंतर उच्च प्राथमिक शाळेसाठी हा मुद्दा आहे की तुमच्या शाळेमध्ये इन्सिनरेटर अवेलेबल आहे का मुलीच्या वॉशरूममध्ये. म्हणजे याचा अर्थ की जे वापरलेले पॅड्स असतात ते जाळीची मशीन तुमच्या शाळेमध्ये अवेलेबल आहे का आणि सॅनिटरी पॅडची मशीन तुमच्या शाळेमध्ये अवेलेबल आहे का. यस असेल तर यस करायचं, नो असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले जे ड्रिंकिंग वॉटरची माहिती आहे फॅसिलिटीज ते आपल्याला इथं व्यवस्थित भरायचे की हँडपंपनं मिळते की पिण्याच्या पाण्यासाठी ROची सुविधा आहे, या नळाचं पाणी आहे, ही व्यवस्थित माहिती इथं भरायची आहे. त्यानंतर आपल्याला लायब्ररीची माहिती इथं भरायची आहे की तुमच्या शाळेमध्ये अवेलेबल असलेली पुस्तकं किती आहेत, मागच्या वर्षामध्ये किती पुस्तकं अवेलेबल होती हे आपल्याला इथं व्यवस्थित इथं भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला शाळेचं क्षेत्रफळ किती आहे ते आपल्याला इथं व्यवस्थित भरायचं आहे. शाळेमध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे का ते आपल्याला इथं व्यवस्थित टाकायचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये डस्टबिन आहे का हे आपल्याला इथं व्यवस्थित भरायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर आपल्या शाळेमध्ये हॉस्टेल आणि बोर्डिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे का, यस आणि नो जे असेल ते आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या शाळेमध्ये दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल काही अवेलेबल आहे का ते आपल्याला इथं व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइस वगैरे आहे का ते टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचं पेज आपल्याकडे ओपन होईल, कम्प्युटर अँड डिजिटल इनिशिएटिव्ह. आपल्या शाळेमध्ये किती डेस्कटॉप आहेत, TV आहे, टॅबलेट आहेत, प्रोजेक्टर आहेत, स्कॅनर आहेत, प्रिंटर आहेत, स्मार्ट TV किती आहेत हे आपल्याला सर्व इथं माहिती इथं व्यवस्थित भरून घ्यायची. त्यानंतर तुमच्या शाळेमध्ये इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल आहे का ते तिथं माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुमच्या शाळेमध्ये ICT साहित्य आहे का, DTH वगैरे आहे का हे सर्व इथं माहिती भरायची आहे. तर आपली माहिती सर्व इथं भरून झालेली आहे. आपण आतापर्यंत 11 मुद्दे भरलेले आहेत. 11 मुद्दे 11 माहिती 11 प्रकारची माहिती जी आपण सगळे इथं भरलेली आहे. आता आपल्याला सगळ्यात खाली जायचं आहे. सर्वात खाली गेल्यानंतर आपल्याला सिम्पली सेव्ह वर इथं क्लिक करायचं आहे. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर आपली ही माहिती सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला उजव्या साईडला आपलं जे फॉर्मचं जे स्टेटस आहे
ते आता कम्प्लिटेड दाखवत आहे, म्हणजे आपली सर्व माहिती इथं भरून सध्या झालेली आहे. त्यानंतर आपल्याला परत मेन डॅशबोर्डवर जायचं आहे. आता मेन डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपले जे आता ओव्हरऑल जे स्टेटस आहे ते सगळं आता इथं कम्प्लीट दाखवत आहे, पण आपलं जे सर्टिफिकेशनचं जे स्टेटस आहे ते सध्या नॉट सर्टिफाईड दाखवत आहे. आणि सध्या आपल्याला सर्टिफिकेशनसाठी कोणताही पॉपअप मेसेज सध्या दिसत नाही आहे, कोणतीही माहिती आपल्याला इथं टॅब दिसत नाही आहे. ते आपल्याला माहिती काही वेळानंतर, काही दिवसानंतर आपल्याला ती इथं येऊन जाईल. आणि त्यानंतर आपल्याला खाली अशाप्रमाणे दाखवल्याप्रमाणे असं खाली सर्टिफिकेशनची टॅब इथं दिसेल. ते लवकर दिसणार नाही, थोडा वेळ लागेल, काही दिवस लागतील. त्यानंतर आपल्याला स्कूल सर्टिफिकेशनसाठी अशी एक टॅब दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. स्कूल सर्टिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्टिफिकेशन मेसेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे, रिमार्कमध्ये माहिती लिहायची आहे आणि आपल्याला फायनली सिम्पली हे सर्टिफाय करायचं आहे. सर्टिफाय इथं केल्यानंतर आपल्याला परत एक पॉपअप मेसेज होईल की आपल्याला कन्फर्म करायचं आहे का. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला समोर पुढे असं लिहून येईल की स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाय सक्सेसफुली. आपला डाटा आता इथं सर्टिफाय झालेला आहे. तुम्ही PDF सुद्धा इथं उजव्या साईडला डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अशीच माहिती पुढे मिळत राहील. धन्यवाद.